नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत, स्वामी तुमच्यासोबत कायम राहोत ही स्वामीचरणी प्रार्थना करून, स्वामींना त्रिवार वंदना करून आजच्या व्हिडिओकडे वळूया. बघा, 2026मध्ये शुक्रवारी रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा आहे किंवा नारळी पौर्णिमा आहे. भावाला राखी बांधण्याचा शुभमुहूर्त आहे सकाळी 5:57 ते सकाळीच 9:48 हा सण साजरा करायचा आहे. बघा, 28 ऑगस्टला. आता राखी बांधण्याचं महत्त्व काय आहे याबद्दलची माहिती आणि तुम्ही राखी बांधताना काही चुका करत आहात, त्या चुका जर टाळल्या तर तुमची नक्कीच भरभराट होईल. तर बघा, या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या बदल्यात भाऊ बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. महाराष्ट्रात या दिवशी नारळी पौर्णिमा देखील केली जाते आणि समुद्राची पूजा करतात. भद्रा काळ टाळून शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही राखी बांधायची आहे. तर बघा, राखी बांधताना तुम्ही काय चुका करतात तर आपण ते पाहूया की तुम्ही राखी बांधताना तर या चुका करत नाहीत ना, तर त्या चुका टाळा. बघा, आणि त्यावर काय उपाय आहेत ते देखील लगेच सांगत आहे. राखी नेहमी सकाळी शुभ वेळेतच बांधावी, संध्याकाळी किंवा रात्री बांधू नये. राखी बांधताना नेहमी रक्षासूत्र किंवा ओम रक्षाय नमः म्हटले पाहिजे. बघा, रक्षासूत्र किंवा ओम रक्षाय नमः म्हटले पाहिजे. राखी बांधताना भावाने पायात चप्पल घालू नये, शूज घालू नये, तर काढून तुम्ही राखी बांधायची आहे. बहिणीने साडी किंवा पारंपरिक पोशाख घालूनच, जे कपडे आहेत आपली साडी, महाराष्ट्राची शान आहे साडी म्हणजे, आणि साडी घालून किंवा तुम्ही पंजाबी ड्रेस वगैरे घालून राखी बांधल्यात त्याचा परिणाम शुभ होतो. आता प्लॅस्टिकच्या राख्यांपेक्षा तुम्ही रेशमी धागा वापरला तर वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य ठरेल. बस एवढंच उपाय आहेत आणि ह्या चुका तुम्ही नक्की टाळायच्या आहेत. मी शुभमुहूर्त वगैरे सांगितलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या बेल आयकॉनही दाबा आणि कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.